नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 105 ते 112. असे जे विरक्त पुरुष परब्रह्माची पाहती वाट, प्रिय असती अतीव निष्काम पुरुषास, त्याच्या पडूनी प्रेमात ब्रह्मचर्यासही ना जुमानत, इंद्रियांशी होऊनी कठीण दीनतयांना करतात. असे जे असे स्थान मिळविण्यास अति कठीण, ऐल तीरावरतीच वेद गटांगळ्या बसे खात. असे जे जे असती पुरुष या प्रकारे ठेवती देह, कसा असे तो प्रकार पार्था मी सांगतो तुझ. अर्जुन बोले महाराज, विचारणार मी होतो हेच, कृपा केली तेवढ्यात आपण सहजीच. परंतु जे जे सांगाल करावे अतिशय सुलभ, बोले मग त्रैलोक्याचा दीप, ओळखतो मी तुझे मन. सांगेन सारे संक्षेपात, मनास घालावा आवर, बुडवावे हृदय डोही त्यास, न जाऊ देता बाहेर. घडेल हे तेव्हाच सर्व इंद्रियांच्या दारास, संयमाचे घालता कुलूप कर्कचून. भगवान म्हणतात, जे विरक्त पुरुष असतात ते परब्रह्माची वाट पाहत असतात आणि तेच निष्काम अशा पुरुषाला अत्यंत प्रिय असतात. ते परब्रह्माच्या प्रेमात पडतात आणि ब्रह्मचर्यालाही न जुमानता इंद्रियांशी अत्यंत कठीण होऊन वागतात आणि त्यांना अत्यंत दीन करतात. जे स्थान जे मिळवण्यासाठी अतिशय कठीण आहे, त्या स्थानाच्या ऐल तीरावरच कित्येकदा वेद जाणणारे लोकही गटांगळ्या खात बसलेले दिसतात. जे जे पुरुष ज्या ज्या पद्धतीने देह ठेवतात तो कसा प्रकार असतो हे पार्था मी आता तुला सांगतो. हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो, अहो महाराज, आत्ता मी आपल्याला हेच विचारणार होतो, तेवढ्यात आपण सहजपणे माझ्यावर ही कृपा केलीत. पण जे जे सांगाल ते अत्यंत सोप्पं करून सांगा. त्यावर त्रैलोक्याचा दीप भगवान श्रीकृष्ण म्हणतो, अरे अर्जुना, मी तुझं मन ओळखतो. सारं काही मी संक्षेपात सांगेन, पण तू तुझ्या मनाला थोडंसं आवर. आपल्या मनाला तू स्वतःच्या हृदयाच्या डोहामध्ये बुडवून टाक आणि त्याला बिलकुल बाहेर जाऊ देऊ नकोस.
हे तेव्हाच घडेल जेव्हा तू इंद्रियांच्या दाराला संयमाचं कुलूप घालशील, आणि ते सुद्धा अतिशय करकचून. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 105 ते 112. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 113 ते 120. कोंडले जर ऐसे मन, अंतःकरणी होईल स्थिर. हात पाय मोडता कोण, जसे न पडे घरा बाहेर. चित्त तसे होता स्थिर, प्राणाचा करावा प्रणव. सुषुम्ना नाडी मधून मग, आणावा मूर्ध्नी आकाशात. मिळता न मिळता आकाशात, धारणा बळानी करावा धारण. अकार उकार मकार जोवर, चंद्रबिंदीत नाही मिसळत. तोवरी तो प्राण, तेथेच करावा स्थिर. चंद्रबिंदीत मात्रा तीन, शोभे तसा तो तिथेच. ओंकाराचे संपते स्मरण, तेथेच मग संपे प्राण. मग प्रणवाच्या अंतास, उरते परब्रह्म पूर्ण. प्रणव असे ज्याचे नाम, एकाक्षरी ते असे ब्रह्म. माझेच ते असे नित्य, मुख्य स्वरूप. असा करे जो देह त्याग, पावे मज तो निर्विवाद. ब्रह्म पावण्या पल्याड, न उरे काही तेथ. वाटेल तुला रे अर्जुन, तुझ्या मनास कदाचित. अंतकाली करेन स्मरण, होईल ते कशावरून. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, जर तू तुझं मन अशा रीतीने कोंडलंस तरच ते अंतःकरणामध्ये स्थिर होईल. जसं कुणाचे हातपाय जर मोडलेले असतील तर ती व्यक्ती कधी घराबाहेर पडू शकते का? तसंच एकदा का असं चित्त स्थिर झालं की आपल्या प्राणाचा प्रणव करावा, म्हणजे आपल्या प्राणवायूचा ओंकारनाद ऐकायचा प्रयत्न करावा. जेव्हा सुषुम्ना नाडीमधून तो प्राणवायू मूर्ध्नी आकाशात म्हणजे शिरस्थानामध्ये आणायचा प्रयत्न करावा, त्यावेळेला तो आकाशात मिळता न मिळता धारणाबळाने धारण करायचा आणि अकार उकार आणि मकार ह्या सर्व मात्रा चंद्रबिंदीत मिसळत नाहीत. त्याप्रमाणेच तो प्राण
वर वर आणून जोपर्यंत शिरामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत हा प्रयत्न करत राहावा. तिन्ही ओंकाराच्या ज्या मात्रा असतात त्या चंद्रबिंदीमध्ये स्थिर झाल्यानंतरच शोभून दिसतात. तसाच तो प्राणही तिथे उत्तम रीतीने शोभून दिसतो. त्यावेळेला ओंकाराचं स्मरण संपतं आणि प्राणही तिथेच संपून जातो. मग त्या ओंकाराच्या किंवा प्रणवाच्या अंताला उरतं ते संपूर्ण परब्रह्मच असतं. ज्याचं प्रणव अथवा ओंकार असं नाव आहे ते एकाक्षरी असं ब्रह्म म्हणजे माझंच मुख्य स्वरूप आहे. अशा रीतीने जी व्यक्ती देहत्याग करते ती मलाच येऊन पावते हे तर निर्विवाद आहे. आणि त्या व्यक्तीकडे मला येऊन पावण्याशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही. अर्जुना, तुला असं वाटेल की शेवटच्या काळी म्हणजेच देह ठेवतानाच्या काळी हे स्मरण होईल हे कशावरून? अध्याय क्रमांक 8 ओवी क्रमांक 113 ते 120. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8 ओवी क्रमांक 121 ते 129. असमर्थ होता इंद्रिय कर्म, जिवंतपणाचे न उरते सुख, मरण लक्षणे होती उघड, अंतर्बाह्य. कोणी घ्यावी ही बैठक, इंद्रिय निग्रह करेल कोण, अंतःकरण कोणते वापरून, ओंकाराचे करावे स्मरण. शंका नकोही मनात, ठेव लक्षात एक, करतात माझी जे सेवा नित्य, मरणकाळी मी त्यांचा सेवक. तिलांजली जे देती विषयास, बेडी घालती प्रवृत्तीस, मज साठविती अंतःकरणात, अनुभवती माझ्या स्वरूपास. माझाच घेती हृदयी भोग, तरी न पावती समाधान, विसरती मग तहान भूक, ज्ञानेंद्रियांची मग कथाच काय. असे जे निरंतर मजसी झाले एक रूप, चिकटले मज मनापासून, भजतात ते मज. त्यांचे होता देहावसान, करावे त्यांनी माझे स्मरण, मग जावे मी त्यांच्या जवळ, उपासनेची मग किंमत काय. कोणी एकसे दीन, काकुळतीने मज म्हणे धाव, मग त्याच्या संकटात
मीही धावतोच. भक्तांची ही जर तीच गत, भक्तीचा कशाला मग हव्यास. अशी शंका आणू नकोस मनातून. इंद्रियांची कर्म जेव्हा असमर्थ होतात तेव्हा जिवंतपणाचं कुठलंच सुख उरत नाही आणि मग मरणाची लक्षणं अंतर्बाह्य उघड होतात. अरे, ही बैठक कुणी घ्यावी? इंद्रिय निग्रह कोण करेल? आपलं अंतःकरण वापरून ओंकाराचं स्मरण कसं करावं? कोणतीही शंका मनामध्ये न ठेवता एक लक्षात घे. माझी सेवा जे नित्य करतात त्यांचा मरणकाळी मीही सेवकच असतो. जे विषयांना तिलांजली देतात, प्रवृत्तीला बेड्या घालतात आणि माझंच स्वरूप अंतःकरणात साठवून त्याचा अनुभव घेतात. माझाच स्वतःच्या हृदयामध्ये भोग घेतात आणि कितीही तो भोग घेतला तरी जे समाधान पावत नाहीत ते मग तहान भूक विसरूनच जातात. मग ज्ञानेंद्रियांची तरी कथा कशाला? असे जे निरंतर माझ्याशी एकरूप झालेले आहेत, जे मला मनापासून चिकटलेले आहेत, जे मनापासून माझं भजन करतात, त्यांचं जेव्हा देहावसान होतं तेव्हा जर त्यांनी माझं स्मरण केलं तर मी त्यांच्याजवळ जातो, कारण त्यांनी केलेल्या उपासनेची नाहीतर काही किंमतच उरणार नाही. एखादा कोणी दीन मनुष्य जेव्हा काकुळतीने मला धाव म्हणतो तेव्हा त्याच्या संकटात मी धावतोच. भक्तांची जर ही गत, तर मग भक्तीचा हव्यास कशाला? अशी मनामध्ये अर्जुना तू शंका आणू नकोस. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 121 ते 129. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 130 ते 137. त्यांनी काढावी आठवण, मग मी पावावे नंतर. मनास माझ्या ऐसा भार, होत नाही सहन. उतराई त्यांचा होण्यास, भक्तीचे कर्ज फेडण्यास. तनुत्यागाच्या वेळेस, भक्तांचा मी होतो सेवक. देहांत समयीचा कल्लोळ, झोंबू नये नाजूक भक्तास. म्हणून मी ठेवतो त्यास, आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात. माझ्या विषयीचे स्मरण, सावली त्याची करुणी शीतल. आच्छादितो त्या पिंजऱ्यावर, अखंड आत्मबुद्धी देतो त्यास. म्हणूनच माझ्या भक्तास, न वाटे मरणाचे संकट. मज जवळी मी आणतो त्यास, विनासायास. देह गवसणी काढून, अहंकाराची धूळ झाडून.
शुद्ध वासना निवडून माझ्या सवे करतो एकरूप. भक्तास असूनही देहात देहाशी नसे तादात्म्य, म्हणून होता देहत्याग देहाचा न जाणवे वियोग. जवळ येता मरण काळ मी जावे त्यांच्या जवळ, अन घ्यावे माझ्या समीप. मज जवळ ते आधीपासून. अर्जुना, तुला जर असं वाटत असेल की भक्तांची ही तऱ्हा, तर मग इतरांच्या ठायी कुठून बरं सुखाचं मरण येणार, तर असा समज करून घेऊ नकोस. अरे, भक्तांनी माझी आठवण काढावी आणि नंतर मी त्यांना उपलब्ध व्हावं, हा सुद्धा भार माझ्या मनाला सहन होत नाही. त्यांचं उतराई होण्यासाठी, त्यांच्या भक्तीचं कर्ज फेडण्यासाठी देहत्यागाच्या वेळेला मी त्या भक्तांचा सेवक होऊन जातो. देहांत समयी जो कल्लोळ होतो त्याचा त्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून मी त्याला सतत आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. माझ्याविषयीचं स्मरण हीच त्याची शीतल सावली करून त्या पिंजऱ्यावरती आच्छादून टाकतो आणि त्या भक्ताला मी अखंड आत्मबुद्धी देत राहतो. म्हणूनच माझ्या भक्ताला मरणाचं संकट कधीच वाटत नाही आणि तो माझ्याजवळ अगदी विनासायास मी त्याला घेऊन येतो. देहाची गवसणी काढून टाकतो आणि अहंकाराची धूळसुद्धा झाडून टाकतो. त्याच्यामधल्या शुद्ध वासना निवडून मी त्या भक्ताला माझ्याशी एकरूप करून घेतो. अरे, तो भक्त देहात असूनही त्याचं देहाशी तादात्म्य उरत नाही आणि म्हणूनच देहाचा त्याग, देहाचा वियोग त्याला जाणवत नाही. मरणकाळ जेव्हा जवळ येतो तेव्हा मी त्याच्या जवळ जावं आणि त्याला माझ्या समीप घ्यावं, पण खरं तर ते माझ्याजवळ आधीपासूनच असतात. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 130 ते 137. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 138 ते 145. शरीररूपी जळातून भक्त दिसे जो असे भास, चांदण्या जशा पाण्यात परी असती चंद्राजवळ. म्हणून नित्य जे माझ्या समीप मीही सतत त्यांच्या जवळ. म्हणून देहांती निश्चित मजरूप होतात. उरते जे मागे शरीर दुःखरूप वृक्षांची ते बाग. तापत्रयी शेगडीतील विस्तव उतरवला बळी कावळ्यास. दैन्याचा जणू ते स्राव तैसेच महाभयानक. सकळ दुःखकारक भांडवल.
दुष्टबुद्धीचे उगमस्थान, वाईट क्रियांचे फळ, मूर्तिमंत ते गाढ, अविवेक. संसाराची जे बैठक, विकार वृक्षांची ते बाग, वाढले सर्व रोग जात, असे जे असे ताट. काळाचे उष्टे खरकटे, मूर्तिमंत आशा जेते, जन्म मृत्यूचे मार्ग सारे, स्वभावाने. भरलेले जी भूल, संशय जात ओतप्रोत, अथवा जे कोठार, विंचवाचे. आपल्या भक्ताविषयी सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तो भक्त मुळातच माझ्या जवळ आलेला असतो. त्यामुळे शरीररूपी जळामध्ये तो भक्त दिसतोय असा जरी भास झाला तरीसुद्धा, जसं चांदणे आपल्याला पाण्यामध्ये दिसतात पण खरं तर त्या चंद्राच्या जवळच असतात, तसाच तो भक्त नित्य माझ्या समीप असतो आणि मीही त्याच्याच जवळ असतो. आणि म्हणूनच देहांताच्या वेळेला ते भक्त निश्चितच माझं रूप होऊन जातात. एकदा का हे एकरूपत्व साध्य झालं की मागे जे उरतं ते शरीर म्हणजे जणू काही दुःखरूप वृक्षांची बागच असतं. तापत्रयी म्हणजेच त्रिविध शेगडीतले जे विस्तवरूपी ताप आहेत ते म्हणजे जणू काही तो मागे उरलेला देह, किंवा एखाद्या कावळ्यासाठी उतरवलेला बळी जसा असेल तसंच त्या देहाचं रूप उरतं. जणू काही दैन्याचा तो अखंड स्रावच असतो. असं महाभयानक दुःखकारक हेच ज्याचं भांडवल असं ते शरीर, दुष्टबुद्धीचं उगमस्थान असलेलं आणि सगळ्या वाईट क्रियांचं ते फळ, असं जणू की मूर्तिमंत गाढ असं अविवेकाचं ते रूप. संसाराची जे मुळातच बैठक आहे, सगळे विकार जिथे वाढीला लागतात, तसंच जणू काही सर्व प्रकारचे रोग वाढलेलं असं ते ताटच, असं ते शरीर. काळाचं उष्ट खरकट, मूर्तिमंत आशेच्या मागे धावणारं आणि जन्ममृत्यूचे सारे फेरे ज्याच्यामध्ये ते अडकलेलं, मूळतः स्वभावतःच. असं म्हणजे शरीर जे संपूर्ण भरलेली भूल किंवा ओतप्रोत संशय भरलेलं स्थान, किंवा त्याला विंचवाचं कोठार असंच म्हणा ना. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 138 ते 145. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 146 ते 153. वाघाचे जे वसती स्थान, वेश्येचे फसवे ते मैत्र, विषयानुभवाचे यंत्र, सुपूजित. राक्षसीची खोटी कळकळ, थंड विषाचा असे घोट,
चोर देतसे विश्वास, साळसूद होऊन. रक्तपिपासूचे आलिंगन, काळसर्पाचे मार्दव. पारध्याचे गायन स्वाभाविक. वैऱ्याचा जे पाहुणचार, दुष्ट लोकांचा सन्मान. तैसेच जणू समुद्र अनर्थाचा. स्वप्नातले जणू ते स्वप्न, मृगजळावर फुललेले रान. धूम्रकणांचे आकाश पसरलेले. शरीर असे जे निरर्थक, पुन्हा न होतसे प्राप्त. माझे होऊन जे स्वरूप, राहती अमर्याद. ब्रह्मपणाचे थोरपण, जयास होतसे प्राप्त. परिफेरा नाही चुकत, जन्म मृत्यूचा. मृत्यूनंतर का दुखते पोट, स्वप्नात येता महापूर. बुडेन कोणी जागेपणात, स्वरूपी माझ्यान संसार बंध. श्रीकृष्ण म्हणतात, जो माझा खरा भक्त असतो तो एकदा का मृत्यूनंतर माझ्या जवळ आला की मागे उरणारं शरीर कसं मिथ्या आहे आणि जणू काही एखादं दुःखाचं आगारच आहे. जणू काही अत्यंत हिंस्र श्वापद जिथे राहतात असंच ते जंगलासारखं वसतिस्थान आहे. किंवा त्याच शरीराला वेश्येचे खोटे खोटे मैत्रसंबंध म्हणावं. म्हणजे वेश्या ही एखाद्यावरती खोटी खोटी मैत्री दाखवते आणि त्याला आपल्या जाळ्यामध्ये फसवते. तसंच त्या शरीराला म्हटलं गेलेलं आहे. विषयांचा अनुभव घेण्याचं अत्यंत पूजा करून ठेवलेलं सुंदर असं यंत्र म्हणजेच ते शरीर. राक्षसीची म्हणजे जी राक्षसीण आपल्याला कधीही घातक ठरू शकते, तिची ती खोटी कळकळ जशी असते तसंच ते शरीर. किंवा जणू काही वरवर असायला थंड पण मुळात आतमधून विषकारक असलेला तो घोट. एखादा चोर जो अगदी साळसूद होऊन आपला विश्वास संपादन करेल असंच ते शरीर समजावं. रक्तपिपासू एखादा प्राणी असेल आणि तो जर आपल्याला आलिंगन द्यायला आला तर ते कसं फसवं असेल. तसंच काळसर्प जो आपल्याला कधीही डसेल आणि मारून टाकेल पण वरवर तो त्याचं मृदुत्व दाखवेल तसंच ते शरीर. किंवा त्याला इतकंही फोल म्हणावं की एखादा पारधी गाणं गाऊन पक्ष्यांना आपल्याकडे आकृष्ट करतो आणि नंतर आपल्या जाळ्यामध्ये त्यांना पकडून टाकतो. एखाद्या वैऱ्याचाच पाहुणचार किंवा दुष्ट लोकांचा सन्मान जसा करावा तसंच ते शरीर आपल्यासाठी असतं. त्यालाच अनर्थाचा समुद्र म्हटलं तरी काही खोटं ठरणार नाही. स्वप्नात जणू काही स्वप्न पडावं इतकं ते दूर दूर आणि फोल असतं. किंवा हे शरीर म्हणजे मृगजळावरती फुललेलं रान जे कधीही शक्य नसतं इतकंच ते आभासी असतं. धूम्रकणांचं पसरलेलं आकाश जे तात्कालिक असतं, विरून जाणारं असतं. तर असं जे निरर्थक शरीर आहे
ते पुन्हा प्राप्त होत नाही, जेव्हा तो भक्त माझंच स्वरूप अमर्याद असं होऊन राहत असतो. ब्रह्मपणाचा थोरपणा तर खूप मोठा आहे. तो जरी प्राप्त झाला तरी जन्ममृत्यूचा फेरा काही चुकत नाही. मला सांगा बरं, मृत्यूनंतर कधी पोट दुखतं का? किंवा स्वप्नामध्ये महापूर आला तर जाग आल्यानंतर खरोखरी आपण त्याच्यात कधी बुडतो का? तसंच एकदा का माझ्या स्वरूपामध्ये तुम्ही मिसळले गेलात की संसाराचा कुठलाही बंध तुमच्यासाठी मागे उरत नाही. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 146 ते 153. धन्यवाद.